नागपूरच्या रवी भवनात बंगल्यावर लागलेल्या मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. रविवारी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता बंगले मिळालेले आहेत, पण तरीही मंत्र्यांचा मुक्काम मात्र हॉटेलमध्येच आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतरच मंत्री बंगल्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात वर्दळ असणाऱ्या रवी भवन परिसरात सध्या तरी शुकशुकाट आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या राहण्याची जी व्यवस्था असते ती नागपूरच्या रवी भवन या परिसरामध्ये असते. या परिसरामध्ये 21 बंगले आहेत आणि या बंगल्यांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची सोय करण्यात आलेली आहे. कॅबिनेट मंत्र्यांसाठी या ठिकाणी जे आहेत ते अत्याधुनिक आणि 5 स्टार सुविधा असलेले बंगले तयार करण्यात आलेले आहेत. मात्र अजूनही आज विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. असं असतानाही जे मंत्री आहेत ज्यांची शपथविधी झालेली आपल्याला माहिती आहे की रविवारी मंत्र्यांची शपथविधी झालेला आहे आणि या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर नागपूरच्या राजभवनमध्ये सरकारच्या नव्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती. मात्र खातेवाटप जाहीर झालेलं नाही आणि त्यामुळे जे आहे ते या बंगल्यांसमोर कोणते मंत्री राहतील हा प्रश्न उपस्थित होता. मात्र आता मंत्र्यांच्या नावांची पाटी लावण्यात आलेली आहे. सध्या आपण आहोत गिरीश महाजन यांच्या या बंगल्यासमोर. यांना हा बंगला अलॉट करण्यात आलेला आहे. त्यांच्यासमोर ही गिरीश दत्तात्रय महाजन अशी पाटी लावण्यात आली. स्वागताचे बोर्ड देखील लावण्यात आले. तर या बाजूला पाहू शकतो की हसन मुश्रीफ असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, पंकजा मुंडे असतील, अशा प्रकारचे जे संपूर्ण ज्या नव्या मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतलेली त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली आहे. या पाटींचं वैशिष्ट्य देखील म्हणता येईल की यावेळेस साधी पाटी न लावता LED युक्त अशा या पाट्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र मंत्र्यांचा सध्याचा जो निवास आहे तो हॉटेलमध्ये असल्याने अजूनपर्यंत ते या रवी भवनमधील बंगल्यांमध्ये आलेले नाही आहेत किंवा त्यांचा स्टाफही आलेला नाही आहे. आज कदाचित हा स्टाफ येईल याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यासाठी कारण आहे की खातेवाटप अजूनही जाहीर झालेलं नाही. 2 दिवस उलटलेले आहेत आणि खातेवाटप जेव्हा जाहीर होईल त्यानंतर कदाचित हे मंत्री सर्व आपल्या बंगल्यावर या शासकीय बंगल्यावर येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.